संगमनेर तालुक्यातील विविध कामांसाठी पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या संगमनेरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यातून तब्बल 9 गावांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी कालच प्राप्त झालेला आहे। त्या निधीमध्ये आपल्या देवकवठे गावातील जगदंबा माता मंदिर याच्यासाठी 50 लाख रुपये आहेत। त्यानंतर तळेगाव येथील बिरोबा मंदिरासाठी 20 लाख रुपये आहेत आणि अशा अजून 7 गावांसाठी एकूण टोटल 2 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। हा निधी प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक पुढारी आपापल्या परीने त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे। माझा त्यांना एकच प्रश्न आहे, तुम्ही जे पत्र दाखवत आहेत पदवीधर आमदाराचं, ते पत्र आहे 2 कोटी रुपयांचं। सन्माननीय अमोलभाऊंचं जानेवारीचं पत्र असो किंवा आत्ताचं लेटेस्ट ऑक्टोबरचं पत्र असो, ते आहे 50 लाख रुपये। जर तुमचं म्हणणं आहे की हे पदवीधर आमदारांनी करून दाखवलं, पहिलं तर जनतेने हा संभ्रम दूर केला पाहिजे आपण जनतेचा की ही कामं पदवीधर आमदारांची नाही आहे। त्यांना आहे 5 जिल्हे, त्यात 5 जिल्ह्यांमध्ये त्यांचा निधी किती हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांची कामं किती हे सातत्यानं माहिती आहे। आम्हाला ह्या विषयावर बोलण्याची अजिबात इच्छा नाही, पण पदवीधर आमदाराच्या मागे लपून काही लोक काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक प्रकारचे उद्योग करण्याचा प्रयत्न करत आहेत, संगमनेर तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कामं बिलकुल पदवीधर आमदारांचे नाही। पदवीधर आमदारांचे वेगळे कामं असतात। जर पदवीधर आमदारांना हे कामं असतील तर मग आपण 2024च्या सार्वत्रिक निवडणुकाच घेतल्या नसत्या। कशाला सरकारने एवढा खर्च केला असता, कशाला हे 288 आमदार निवडून दिले असते? सगळ्या पदवीधर आमदारांनीच केलं असतं, त्यांनाच मंत्री केलं असतं, त्यांनाच मुख्यमंत्री केलं असतं। पण कुठेतरी सामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि ह्या गोष्टी करायच्या, हे काँग्रेसचे गेली 40-45 वर्षापासूनचे उद्योग आता बंद व्हायला लागले, तरी पण अजूनही काही कार्यकर्ते ते उद्योग करतायत। माझं त्यांना नम्र आव्हान आहे, तुमच्या पदवीधर आमदारांनी हा निधी आणला असेल ना, तर ते जे पत्र तुम्ही दाखवताय देवकवठेचं जगदंबा माता मंदिराचं, ते आहे 2 कोटी रुपये। अजून 1.5 कोटी रुपयाचा निधी त्या मंदिरासाठी लगेच 2-3 दिवसात आणून दाखवा। आम्ही तुम्ही जे म्हणाल ते मान्य करू आणि आम्ही हे पण मान्य करू की सगळे कामं पदवीधर आमदारांनी केली। उगाच काहीतरी गोष्टी करायच्या, जनतेची दिशाभूल करायची आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, एकदम चुकीचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत या ठिकाणी झालं आहे। मी तमाम संगमनेर तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की काँग्रेसच्या, त्यांच्या पदवीधर आमदाराच्या आणि त्यांच्या सगळ्याच पुढाऱ्यांच्या कोणालाच नादी लागू नका, त्यांच्या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। गेल्या वर्षभरात सन्माननीय आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या मार्फत अतिशय चांगले कामं ह्या तालुक्यात होत आहे, किंबहुना होणार आहेत आणि आता जो 2 कोटी रुपयांचा निधी आला तो त्याचाच एक भाग आहे। येणाऱ्या काळात अजून असे 2, 5, 10, 15 कोटींचे कामं 100% या तालुक्यात होणार आहे आणि ते फक्त आणि फक्त सन्माननीय आमदार अमोलभाऊ खताळ आणि ह्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याच मार्फत होणार आहे। पडलेल्या उमेदवाराला, पडलेल्या आमदाराला कोणीच निधी देत नाही आणि पदवीधर आमदाराची हे कामं नाहीत, हे संगमनेर तालुक्यातील जनतेने ध्यानात घ्यावी ही नम्र विनंती। धन्यवाद।